आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नामांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 10 सप्टेंबर 2024 मंगळवार। देवदूत म्हणून देवदूत आणि देवदूतांनी तो म्हणतो जो त्यांची देवदूतांना व आपली अग्नीच्या ज्वाला बनवतात। इब्री लोक 7 वचन। देवाची भूमिका काय आहे? ते देवाची संदेश किंवा देवाची वचन लोकांना घेऊन जातात आणि आज्ञाचे देवाचे दूत आहेत। प्राचीन दिवसात मी कोठे संदेश वाहून प्रशिक्षित तरुण पुरुष आणि महिला दूते वापरले किंवा त्यांचे महिला मित्र पाठवण्यासाठी युद्धाची वेळी राजा त्यांची संदेशासाठी पाठवत होते। आज ही राष्ट्रांनी त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इतर देशांमध्ये राजदूत म्हणून नियुक्त त्यांची माध्यमातून प्रत्येक चर्च संदेशा निरोप सुरुवातीच्या दिवसात आशियातील 7 चर्च होते आणि 7 दूत म्हणून नेमले होते। त्यांची साठी 7 मंडळ्या होते। संदेश त्यांचे माध्यमातून या संदेशाने मध्ये विशिष्ट त्रुटी दर्शविल्या आणि जेव्हा ते या दुरुस्त करतात त्याने आशीर्वाद मिळतील। जेव्हा आपण अध्याय 2 आणि 3 वाचतो तेव्हा एफेसीच्या चर्चच्या लिहा, समायना चर्चच्या दूतला लिहा, बेर्गमच्या चर्चच्या दूतावर प्रभू फक्त देवदूत नाही तर तसेच त्यांचे मंत्री आणि संदेशवाहक म्हणून देव स्वतःला स्वर्गीय संदेश आणतो। पवित्र शास्त्र म्हणते देवा जे काही संदेशांनी पूर्वीची काळात बोलले होते त्या संदेशांनी आपल्या मुलाला सांगितले होते की त्याने आपल्या पुत्राद्वारे आमच्याशी बोलले आहे। त्यांच्याद्वारे त्याने जग निर्माण केले आहे। इब्री 1 अध्याय 1 आणि 2 वचन। राजा दावीदने देवदूतांना पाहिले आणि म्हणाला, परमेश्वराचे आज्ञाचे जे शक्तीने उचलतात त्यांचे वचन त्यांचे शब्दाचे पालन करतात। स्तोत्र संबोधी 3 अध्याय 20 वचन। एका अर्थाने आम्ही देवाची संदेशातही देवाचे निरोप घेतो। विदेशी लोकांमध्ये तारण संदेश घेऊन प्रभू येशू ख्रिस्त हा मार्ग, सत्य आणि जीवन आहे यांची जाणीव करावी लागेल आणि त्यांच्याद्वारे वगळता पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही। होय, आम्ही खरोखरच नरकाची मार्गापासून दूर राखण्यासाठी आणि त्यांना स्वर्गाच्या मार्गावर नेले आहे। देवाचे मूल आज देवाने आपल्या हातात ठेवले आहे की कमी देण्यात आली आहेत। या दिवसात देवदूतांना आणि तुम्हाला विदेशी लोकांकडे जाण्याची आणि त्याने देवाची प्रतीत आणण्याची अपेक्षा आहे। पुढील ध्यानासाठी वचन म्हणून आम्ही साक्षीदारांची ढगाने खूप महान झालो आहोत आणि आपण आपल्या आधी सेट केलेल्या शर्यतीत धीराने धावूया। इब्री लोकांस 12 अध्याय 1 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी नीतिसूत्र 8 आणि 9 वचन, संध्याकाळी 2 कोरिंथीकर 3 वचन। धन्यवाद।